त्यांना मी सकाळ 6 वाजताचं आपला नागा पाहणार आहे. सकाळ बीचवर चालू काय मार्ग दाखवीन. तिकडे तुम्ही पाम बीच रोडवरून डायरेक्टली तुम्ही चिन्नर मार्गे खारपाडाला तुम्ही येऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण इकडे येऊन पुढे खारपाडाला, हा खारपाडा टोल स्टार्टिंग मध्ये रस्ता थोडाफार खराब आहे इकडे. आणि हा रस्ता केवढा मोठा बघा, खूप मोठा रस्ता. खूप टायमानंतर एक पेट्रोल आहे इकडे ना. खूप तुम्हाला ट्रक पाहायला मिळते बघ, खूप ट्रक असतात या साईडला. रस्ता खराब आहे रे. आणि काय बसंती की टाकी है, शोले की टाकी. आणि स्पीड ब्रेकर म्हणून असे डोंगर आहेत तिच्या आयला. हा लागली रे. म्हणजे आपण राईट वेळा आलोय मुंबईतून. आता लेफ्ट नो अटल तू नो. सॉरी बेडा, सॉरी. भारत माता की जय. नमस्कार मंडळी, सुप्रभात फ्रॉम अलिबाग. आज तारीख आहे 3 मार्च आणि आपण निघालो आता बॅक टू मुंबई. व्हिडिओ करायचं कारण आहे, पण तुम्हाला मी आता ते पुढे गाडीवर बसवायला सांगेन. गोप्रो सेटअपमध्ये ना आपण होतो नागावच्या अलिबागमध्ये. तिकडे आपण मागील 2 ब्लॉगमध्ये आपण दाखवतो तुम्हाला एक 5 BHK विला आणि अजून एक दत्तकृपा म्हणून एक वाडी होती. तिकडे मस्त तुम्ही निवांत शिकू शकता. दोन्ही ब्लॉग आलेले आहेत, नक्की जाऊन चेकआउट करा. आता निघतो आपण बॅक टू मुंबई. चला, मी आणि माझी बायको रेडी आहेत. आपल्याकडे हार्ली रेडी आहे आणि आपण स्टे केलं होता लोटस रिसॉर्टमध्ये. चला गणपती बाप्पा मोरया, जय माता दी. चला आता आपण फायनल निघालो आहे. आज पहिल्यांदा मी ऐकलं माझे बाबा, पहिल्यांदा मी सकाळ 6 वाजताचं आपला नागा पाहणार आहे. किती शांत असणार आहे ते. वादळ बरोबर 6:30 आणि आज आहे संडे. तरी पब्लिक आहे रे. पब्लिक फिरते 6:30 म्हणा. मग सकाळ बीचवर चालू काय तर मंडळी व्हिडिओ शूट करत. हे कारण आहे की कसं होतं ना, आपण जेव्हा अलिबागला येतो किंवा आपण नॉट इव्हन अलिबाग म्हणतोय मी, पुढे पण कोकणात जायला आपण येतो ना, तर हल्ली कसं होतं ना, कर्नाळाला जाम ट्रॅफिक लागतं. कारण की एका साईडचं रस्त्याचं काम चालू आहे आणि एक साईडला रस्ता ओपन ठेवला आहे यायला आणि जायला. त्याच्यामुळे ना ट्रॅफिक चांगलंच होतं. आणि हे आम्ही 2दा एक्सपिरियन्स केलं. गेल्या शनिवारी आलो होतो बाय कार, तेव्हा पण एक्सपिरियन्स केलं. आणि आता गेल्या शुक्रवारी आणि आता लास्ट शुक्रवारी आपण जेव्हा आलो बाईकनी, त्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेलच हे काय हाल झाले होते. जाम ट्रॅफिक होतं. आणि विकेंडला तर ऑफकोर्स होणारच फॉर शुअर. तर कदाचित मी हा व्हिडिओ टाकेपर्यंत कदाचित क्लिअर पण झाला असेल. तो रस्ता ओपन पण केला का काही आयडिया नाही, पण तरी पण तो रस्ता सोडा साईडला ठेवा. तरी पण तुम्हाला मी एक असा मार्ग दाखवीन. तिकडे तुम्ही पाम बीच रोडवरून डायरेक्टली तुम्ही चिन्नर मार्गे खारपाडाला तुम्ही येऊ शकता. खारपाडा जो लागतो ना टोल, तिकडून येऊन तुम्ही स्ट्रेट निघू शकता. तो पण एक मार्ग आहे. तो मी काय ते अराऊंड 7-8 वर्ष आधी मी घेतला होता. यूट्यूबवर आल्यापासून मी तो मार्ग घेतलाच नाही आहे. मी तुम्ही असं म्हणू नका तुम्ही. म्हणून विचार केला आपण आज त्या मार्गे जाऊ, बघू तिथं रस्ता कसा आहे म्हणून. का तो रस्ता काय असा थोडा सुनसान आहे. रात्रीचा घेऊ नका, आता काय आपलं उजेडल्यावर आपण घेऊ शकतो. जाईपर्यंत आपला आरामात 7:30 होतीलच, कारण 7:30 आपण निघालो त्यासाठी. म्हणून तो रस्ता आता कसा आहे, किती मोठा आहे की काय, खड्डे वगैरे आहेत काय, तिकडची सध्याची परिस्थिती आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आय थिंक मला असं वाटतं तो 15 मिनटं लवकर पोहोचतो आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपलं कसं JNPT कर्नाळा हे सर्व काही लागत नाही. डायरेक्ट आपण बाहेर पडतो खारपाडाला. पण ऑफकोर्स आपण प्रवास करतो आता उलटा, लाईक अलिबाग टू मुंबई, तर तुम्हाला खारपाडा टू पाम बीच रोड हे तुम्हाला पाहायला मिळणार इन शॉर्ट. आणि पहिलं आणि मेन म्हणजे आपण आता आणलं पहिलं पोयनाडला आमूची मावशी राहते. जाताना त्यांना जरा भेटू आणि मग निघू पुढे. हो, अलिबाग नागाव काय सुनसान आहे, पुढे कोणच नाही आहे. आता आय थिंक 7 वाजता सूर्योदय होईल. बाकी थंडी जरा पण नाही, एकदम नॉर्मल आहे. आणि पुढे तर ऊन लागणारच आहे. आपला आता अरायवल टाईम दाखवतो आहे नॉनस्टॉप गेलो तर 9:30.
ऑफकोर्स आपण थांबत जाणार आहे, मावशीकडे थांबू, मग पुढे कदाचित नाश्ता पाणी थांबू, तर 11 पकडा, आपल्या घाई नाही आहे, आरामात. चला इकडून आता घ्यायचं आपला राईट. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाकी आपली हार्ली 1 नंबर चालली, सिरियसली बोलतो, जाम मजा आली गाडी चालवायला. आता फक्त माझं या आठवड्यात काम होऊन जाऊन दे, मग आपण 8 तारखेला निघायचा विचार करतोय कोकणामध्ये. कदाचित तुम्ही जो हा व्हिडिओ पाहत असाल ना, तो मी कोकणामध्येच असेन, कारण मी कसं हा व्हिडिओ तुम्हाला ह्या वीकमध्ये नाही, नेक्स्ट वीकमध्ये, लाईक म्हणजे 10 तारीख आणि 15च्या मध्ये तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ पाहायला मिळत असेल. हां, 10 ते 15च्या मध्ये. तेच म्हणतो, कदाचित तोपर्यंत तिकडचं काम झालं असेल आणि कर्नालचं ट्रॅफिक ओपन झालं असेल असं मला तरी वाटतं. पण तरी पण हा एक प्रकारचा दुसरा एक रूट आहे. तुम्ही हा पण तरी पण तुम्हाला मी तो दुसरा एक रूट दाखवतोय का, जेणेकरून जर तुम्हाला तो बरा पडला तुम्ही तो घेऊ शकता त्यासाठी. बाकी आपण जे लाईट लावले होते HJGचे ना, ते मस्त 1 नंबर. ही व्हाईट लाईट आहे आणि ही येल्लो लाईट आहे. आणि आपली नॉर्मल हार्लीची लाईट अशी आहे आणि याचा अपर असं आहे, वरती आहे बघा, वरती आहे असं. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे जेव्हा मी नागावला गाडी पार्क केली होती नाश्ता पाणी करायला वगैरे, कालची गोष्ट, नागाव बीचच्या इकडे, तर खूप लोक असे गाडी वळून पाहत होते. खूप बरं वाटलं. एक काम करतो मी आता मी कॅमेरा बंद करतो आणि तुम्हाला ना मी डायरेक्टली मावशीला जाऊन भेटतो, पोयनाडला वगैरे. मग याच्यात पुढे आपण निघू ना तेव्हा तुम्हाला भेटतो, कारण हा रस्ता मी तसाही तुम्हाला येताना दाखवला होता. जेव्हा मी अलिबागला इकडे नागावला येत होतो ना, तसंही तुम्हाला मी दाखवलं होतं. तर पुन्हा दाखवणार का पॉईंट नाही, म्हणून विचार करतो तुम्हाला डायरेक्ट मी तेव्हाच भेटतो. कारण आपला मेन हेतू आहे तो रस्ता दाखवायला, खारपाडा, चिन्नरमाय करत पाम बीच रोड असा. ठीक आहे, चला. तर मंडळी बरोबर 8:38 झालेले आहेत आणि आपण इकडे येऊन पूर्ण खारपाडाला. हा खारपाडा टोल आहे. स्ट्रेट आपण बाहेर पडतो, मग जे आपलं कर्नाळ लागतं, जेनपेठ लागतं आणि मग बाहेर पडतो आपण वाशी टोल नाक्यावर ना. तर इकडे कर्नाळ ट्रॅफिक लागतं. आत्ता मी मॅपवर बघतो, ट्रॅफिक मला दिसत तर नाही आहे असं. ट्रॅफिक असं मला मेजर ट्रॅफिक दिसत नाही ॲक्च्युली. पण आपण काय विचार करतोय ना, आपण तो तुम्हाला बोललो होतो की आपण चिन्नर मागे जाणार आहे, चिन्नर मागे टू पाम बीच रोड. तर इकडे एक लेफ्ट जातो बघा, हा असा एक गाडी जाते बघा, असं काही लेफ्ट जातो बघा इकडे खाली, हे बाई गाडी जाते ना खाली, असा लेफ्ट जातो आणि इकडून आपण बाहेर पडतो चिन्नर मार्गी करत आपण पाम बीच रोडला. तर हा रस्ता तर कसा आहे तो आपण पाहूया. आपण हा वाला लेफ्ट घेऊन जाऊया. आता इकडून दाखवतोय, स्ट्रेट दाखवतोय 1 तास 25 मिनटं आपल्या घरी पोचायला. आता इकडून किती मिनिट दाखवतो तुम्हाला, आता मॅपवर आपण टर्न मारू तो ऑटोमॅटिकली चेंज होईल, तो तुम्हाला पाहायला मिळेलच. चला, तर आता आपण टर्न मारून खाली उतरलो आहे. तर स्टार्टिंगमध्ये रस्ता थोडाफार खराब आहे इकडे, हे बघा. आणि इकडे तुम्हाला स्पीड ब्रेकर जरा बरेच पाहायला मिळतील, कारण गावागाव लागतं म्हणून. तर आता आपण खाली आलो आहे ना या साईडला. तर आता आपला दाखवतोय 1 तास 28 मिनटं, म्हणजे आपले 4 मिनटं वाढलेली आहेत, कमी झाली वाढलेली आहेत. ठीक आहे, 4 मिनटं इज नॉट अ बिग डील. पण रस्ता चांगला, रस्ता मोठाच्या मोठा रस्ता आहे. फक्त पुढे ट्रॅफिक लागतं का म्हणे, का संध्याकाळच्या वेळेला मला आठवतं आहे कधी 7-8 वर्ष अगोदर मी बाईकनी आलो होतो ना आपल्या थंडरबंडीनं, तेव्हा ट्रॅफिक लागलं होतं. पण आता नंतर खूप कमी झालं आहे ट्रॅफिक नंतर, असं मला ते वाटतं. बघू आता. आणि हा रस्ता मोस्टली नाही चेंज केला आता, बरोबर 1 तास 24 मिनटं झाला बरोबर. बरं आता हे बघा, मगाची 1 तास 28 मिनटं होते, आता 1 तास 24 मिनटं केली आहेत. म्हणून ठीक आहे, हा रस्ता मग तुम्ही घेऊ शकतात हे टायमिंगच्या हिशोबाने. पण आता रस्ता प्रॉपर कसा आहे तुम्हाला आता मी पुढे सांगेनच. टर्न मारले की रस्ता थोडा खराब होता, आता पुढे जरा बरा आहे. आता इथून आपलं घ्यायचं आहे राईट, हे बघा चिरनेर. तर इथे आता आपण घेतो राईट, हे बघा स्ट्रेट गवार फाटा ना. आणि खाली काय आहे खोपरोली, तिकडे काय खोपरोलीकडे गव्हाण फाटा या साईडला. ओके, गव्हाण फाटा. बाकीकडे तुम्हाला ना हिरवळ खूप मस्त पाहायला मिळेल, पण डोंगर पाहायला मिळते या साईडला पूर्णपणे. पुन्हा शेती बिती या साईडला आहे, पुन्हा गावं वगैरे लागतील तुम्हाला पाहायला. बरं वाटतं इकडून. पण रस्ता अजूनपर्यंत बरं आहे, थोडा मध्ये खराब होता, थोडा म्हणजे हार्डली 3-4 सेकंद खराब होता मध्ये.
बाकी रस्ता तरी बरा आहे. आणि हा रस्ता तरी चांगलाच मोठा आहे, असा लहान असं नाही आहे, मोठा रस्ता आहे. आणि प्लस चांगला पण आहे, तर आपल्याला काय गाडी चालवायला वाटत नाही. फक्त वळणं इकडे आहेत म्हणून जरा सांभाळून चालू आहे, बाकी एक नंबर. आता इकडे आल्यावर एक रस्ता तो लेफ्टला राईटला, तर आपल्या घ्यायचा राईट. हे काय लिहिलं आहे बघा, ते सेमच दिले, क्रोपोली आणि काय ते गव्हाण फाटा बघा. हा लेफ्टला आहे आणि एक राईटला आहे, तर आपण राईटला जायचं आहे. आणि हा रस्ता केवढा मोठा आहे बघा, खूप मोठा रस्ता आहे. आता इकडे एक मधोमध पेट्रोल पंप दिसेल तुम्हाला, हा बघा इंडियन ऑइलचा. खूप टायमानंतर एक पेट्रोल पंप आहे इकडे. हे बघा आतमध्ये इकडे. आता आपल्याला अलाउड आहे की ना माहिती नाही मला. इकडे पण वाटतं, इकडे पण, हा इकडे पण आहे. हे CNG आहे, CNG इकडे CNG आहे. ठीक आहे, म्हणजे एक पेट्रोल पंप आणि एक CNG आहे. इकडे सर्व मोस्टली तुम्हाला कंपन्याच पाहायला मिळतील पुढे पुढे. स्पीड वगैरे चांगलेच मोठे मोठे आहेत चायला. विंधणे क्रॉस करतोय, विंधणे उरण होतं. हां, विंधणे उरण आपण क्रॉस करतोय. तिथे एक लेफ्ट नाही घ्यायचं, आपलं राईट साईड जायचं आपल्याला. हॉटेल रिव्हर साईड वाटतं, नदी आहे वाटतं, काय माहिती. इथे थोडं मंदिर बांधतं या साईडला बघा. जय श्रीराम. सही आहे. बघ इकडे तुम्ही पाहाल ना, खूप तुम्हाला ट्रक पाहायला मिळते बघ, खूप ट्रक असतात या साईडला. म्हणून जरा संध्याकाळचं वगैरे मला भीती वाटते, कारण डाऊटफुल असतं, कारण की ट्रक ट्रॅफिक लागू शकतं. आता तर ऑफकोर्स नाही आहे. आता GPS वर दाखवतो इथून ॲक्च्युली लेफ्ट मारायला. सरळ पण शकतो, लेफ्ट पण शकतो. तर आपण लेफ्ट मारूया. हां, लेफ्ट मारूया का आपण? लेफ्ट कुठे? हा मग हा लेफ्ट दाखवतो ना तू. हां, आता गाडी पण तिकडेच गेली आहे. गावठण म्हणून गावठण बोर्ड येतं. आणि हे लावूया. आणि हा तो तिकडेच भेटतो आपल्याला. इथून गेलो तिकडे भेटतो, इथून गेलो तिकडे भेटतो. थिंक सो आपण इकडून जाऊया, कारण या साईडला कंटेनर ट्रक खूप जास्त आहे. पुढे कधी ट्रॅफिक पण लागेल. हे पण इकडून चाललेत. हाच घेऊया आपण, चला. इकडे रस्ता वाटतं थोडा खराब वाटतं मला. हे बाबा माझ्या, हो हा रस्ता खराब आहे रे. एवढाच खराब आहे, एवढा इतकंच खराब आहे. हां चला. शॉर्ट रस्ता आहे, म्हणजे शॉर्टकट दाखवतो आय थिंक तो, पण रस्ता बेकार आहे. स्ट्रेट जाऊ शकलो असतो, पण आय डोंट नो काही कंटेनरचं वगैरे ट्रॅफिक लागलं तर पण अडकायला होईल. बघू तरी हा रस्ता कसा आला पुढे. ओके ओके, एवढाच खराब आहे. म्हणजे पुढे जरा, हां पुढे जरा बरं आहे. हां पुढे बरं आहे, हा बरं आहे, हा बरं आहे. हा रस्ता पूर्णपणे गावातून जातो. घरं एकदम आजूबाजूला आहेत. ते गाडी खूप जपून चालू, आरामात चालू आहे, कारण मध्ये असे कोंबडे, मांजरी, कुत्रे फिरत असतात त्यासाठी. आणि काय बसंती की टाकी है, शोले की टाकी, शोले की टाकी धान्ना. आय शाबाश, आरामात आरामात. चला आता तो राईट आलेला आहे. 2 गाड्या पुढे पाठी आल्या, समोर आल्या, तर थोडंसं लफड आहे. नाही तर ठीक आहे. ना वरून ना. आणि स्पीड ब्रेकर पण असे डोंगर आहे तिच्या आयला.
अरे तो लेफ्टला गेला मग, तो हा लेफ्टला गेला. ओके आपण स्ट्रेट जाऊया. शाबाश. हा लागली रे, पहिल्यांदा लागली. एवढा मोठा स्पीड ब्रेकर आहे इकडे, बापरे. हा शाबाश. सॉरी माझी स्वप्न सुंदरी, सॉरी. आता इकडून आपला घ्यायचा हा राईट. हा जय श्रीराम. राम मंदिर आहे बघा. चिरले ना, चिरले. हा इकडे आता आलो हायवेला वाटतं आपण. अरे देवा माझ्या. हा आता इथून आपल्याला आत जायचं आहे आणि तिकडून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हा इथून आपल्याला आता बाहेर पडायचं आहे. आय थिंक आता बघूया आपण राईट वेला आहे की नाही. हा बरोबर मुंबई. येस म्हणजे आपण राईट वेला आलोय मुंबई. इथून आता लेफ्टला. अच्छा अटल इथून स्ट्रेट आहे. नाही अटल नाही घ्यायचं आपल्याला. म्हणजे आता आपला हा आला उरणचा रस्ता आला. आय थिंक उरण आला वाटतं आपल्या मध्ये. हा अमू JNPT रोड आला. हा JNPT रोड आला. JNPT रोड. हा हो मुंबई असं आहे. अटल सेतू स्ट्रेट आहे. आपल्याला अटल सेतू घ्यायचा नाही आहे. ओके हा बाबा हा रस्ता जो आहे तो जातो अटल सेतूला. हा आय थिंक हा वाला रस्ता आहे अटल सेतूसाठी. आपल्याला हा नाही, आपलं स्ट्रेट निघायचं म्हणजे आपण आतून जायला पाहिजे. हा 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 अटल सेतू आहे. हा बरोबर. नाही नो नो चलो नो स्ट्रेट नो अटल सेतू नो. काश खरोखर बाईक अलाउड केले असते ना, हाफ अन आवर मध्ये जायला आपण पोहोचलो असतो घरी यार. शी भाई हाफ अन आवर मध्ये इथून आणि बाहेरून बघा 1 तास 5 मिनिटं लागतात. 1 तास 6 मिनिटं. बाय बाय अटल सेतू, सॉरी. म्हणजे आता आपण आहोत आता JNPT रोडला ऍक्च्युली. म्हणजे अजून एक रस्ता जेवढा मला आठवतो ना, म्हणजे मी आधी जायचो ना, तर मला आठवतंय की मला आठवतंय काय माहितीये की आपण चंदरमार्गे बाहेर पडलो आणि पाम बीच रोडला बाहेर पडलो. तर आता हा इकडे पाम बीच लागणार नाही. इकडे आपण JNPT डायरेक्ट आपण आय थिंक तो काय म्हणतात वाशी कोपरखेने वगैरे लागेल आपल्याला, खारघर वगैरे लागेल आपल्याला. बाकी चेन्नरचा प्रवास चांगला होता. मध्ये मध्ये आहेत खड्डे, मध्ये मध्ये रस्ता खराब आहेत. आता तिकडे आपण तो लेफ्ट घेतला ना, मग गावातून आलो बाहेर पडायला ना, तो मला जर रस्ता जरा खराब वाटला. स्पीड ब्रेकर भरपूर होते. पहिल्यांदा बिचारी आपली स्वप्नसुंदरी लागलेली आहे खाली. त्याने खूप खूप सॉरी तिला. तर मला असं वाटतं तो लेफ्ट न घेता सरळ गेलो असतो. आय डोंट नो काय सरळ रस्ता मोठा आहे, चांगला हायवे आहे तो. पण कदाचित तो जाम पण असला असं कोण असतो काय डोंट नो. म्हणून आपण तो लेफ्ट दाखवला जीपवर लेफ्ट घेतला आपण आणि काही नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तर आपण स्ट्रेट जाऊ. बघू आता नेक्स्ट टाइम आठवण कधी पण बघू. हा 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 बाकी JNPTला तर गाडी चालवायला एक नंबर मजा येते. मस्त रस्ता मोठाच्या मोठा आरामात गाडी चालू आहे. वाशी बेलापूर लेफ्टला आहे आणि पनवेल स्ट्रेट आहे. तर आय थिंक आपल्याला हा खाली गेला तर कोण असतो. हा अमू हा बरोबर आहे. अमू आपला खाली उतरायचं आहे. हा इकडे आपल्याला इकडे उतरायचं आहे. हा बा मुंबई उल्वे बेलापूर या साईडला आहे. अरे आज तुझ्या आईला स्पीड ब्रेक कळलाच नाही. ओके ओके हा म्हणजे आता आय थिंक आपण पाम बीचलाच बाहेर पडू असं मला तरी वाटतंय. कारण खालून आपण कदाचित JNPT रस्ता घेतला असता, पण हा वाला आपण पाम बीचलाच बाहेर पडू असं वाटतंय मला तरी. आता इकडे बोर्ड आहे पुढे पनवेल इकडे, चेन्नर इकडे, बेलापूर मुंबई लेफ्टला ना. नाही मुंबई सरळ. सॉरी
चुकलो मी, चिरनेर आणि पनवेल या साईडला आहे, चिरनेर आणि पनवेल या साईडला आणि मुंबईकडे, सॉरी मी चुकलो. चला पाटी, सॉरी बेडो, सॉरी सॉरी. चला पाटी कोण नामू. चला हां, म्हणजे मी जे बोललो ना की आपण पाम बीचला बाहेर पडतो, आय थिंक आपण पाम बीचला बाहेर पडू आता. तो JNPT रोड, जेव्हा JNPT रोड आला ना तर मला असं वाटलं की आपण ते परत तेच पुढे JNPTला आपण लेफ्ट मारू, ते एअरपोर्टच्या इकडून स्ट्रेट निघू, मग ते कोपरखेरणे वगैरे लागतं, कामोटे वगैरे लागतं आणि मग सरळ बाहेर, असं मला वाटलं होतं. पण नाही, आपण इथून स्ट्रेटच बाहेर पडतो आता. आता हा आपला रस्ता कुठे एक्झॅक्टली बाहेर काढेल ना मुंबईला ते तुम्हाला पुढे सांगेनच मी आता. बाकी आपली स्वप्न सुंदरी चालवायला एक नंबर मजा येते. तो बघा व्हाईट हाऊस, वाशीचा व्हाईट हाऊस. आता इथून आपण घ्यायचा लेफ्ट आणि आता आपण पोहोचलोय पाम बीच रोडला. येस, अहो पोहोचलो पाम बीच रोडला. आता हा जो ब्रिज आहे तो आपण ब्रिज नाही घ्यायचा, आपल्याला जायचं खालून. हां, आपला खालून जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. येस, चला आता आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्ट चालू आहे की माहिती नाही. हां चालू आहे काय, असेल. भारत माता की जय. आता आपलं घर दाखवतं आपल्याला 57 मिनिट्स. पाम बीचवर तुम्ही जेव्हा ड्राईव्ह करता किंवा राईड करतात ना, खरं खूप आनंद मिळतो. आजूबाजू सर्व झाडी आहेत बघा आणि मस्त रस्ता आहे मधून, आणि रस्ता पण खूप छान आहे, एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही कर्नाळ साईडने येतात, लाईक तुम्ही आता चेन्नईला म्हणजे लेफ्ट मारला तर स्ट्रेट आला असतो, तुम्हाला कर्नाळ लागला असता, मग त्यानंतर ते JNPT वगैरे लागला असता, मग त्यानंतर तुम्हाला तो कामोठी लागला असता, कामोठीवरून मग परत तुम्हाला तिकडून वाशी, कामोठीवरून मग तुम्हाला खारघर वगैरे तुम्हाला पुढे काय लागला असतं आणि तिकडे ट्रॅफिक थोडंफार मिळतो फॉर शुअर. इकडे नाही आहे, इकडे रस्ता पण मोठा आहे, रस्ता पण चांगला आहे आणि तुम्ही छानपैकी ट्रॅव्हल अँड राईड दोन्ही करू शकता. आणि पाऊस पडायला लागला परत पुन्हा थोडा थेंब, हां ते थेंब परत, आणि थेंब पुन्हा पाऊस पडायला लागला आहे. त्या पावसाने हैराण केलं. जेव्हा निघालो ना तेव्हा पण थेंब पडत होता, मग थांबला, आता पुन्हा पडायला लागला आहे. लोकांना ताप आहे. आता मला गोप्रोला आय थिंक तुम्ही आता व्हिडिओकडे एंड करीन, तसं मुंबई आपलं आलं आहे. एकदा बाहेर पडतो आणि मग गोप्रो ठेवतो बॅगेमध्ये व्हिडिओ एंड करून. आणि ॲक्च्युली ना आम्हाला ॲक्च्युली दमाल झालं नाही आहे, जरा पण दमाल झालं नाही. म्हणजे आपण चिन्नर मार्गे वगैरे आलो, तो पण रस्ता खूप छान आहे, तो तुम्ही घेऊ शकतात. आपल्याला स्ट्रेट न घेता आपल्याला हा वाला लेफ्ट घ्यायचा खाली, मग आपला वाशी लागेल. हा बघा, आय थिंक हा स्ट्रेट जातो ठाण्याला. हां, ठाणे स्ट्रेट, मुंबई लेफ्टला. बस, ठाणे मुंबई लेफ्टला. छान हो. तर फायनली आपण इकडे वाशीला पोहोचलेलो आहोत. तर आता व्हिडिओ आपण इकडे एंड करू. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्हाला इन ऑर्बिट मॉल. हां चलो काय काम धंदे ना सकाळ मंडळी. आता काय करू, आपला ब्लॉग आपण एंड करू. सिग्नल थांबलो आहे आपण, स्ट्रेट निघू मुंबईला आपण. तर जर तुम्हाला आपला कर्नाळा घ्यायचा ना, कर्नाळा JNPT घ्यायचा नसेल तर तुम्ही चिन्नर मागे येऊ शकता. चिन्नर रस्ता ॲक्च्युली खूप छान आहे. स्टार्टिंग थोडा खराब आहे, मग त्याच्यानंतर थोडा तुम्ही पुढे चालतात रस्ता चांगला मिळतो. स्पीड ब्रेकर तुम्हाला पाहायला मिळते, कारण की गावागावा लागतात म्हणून जर गाडी आरामात चालवा. आणि पुढे आम्ही जो लेफ्ट घेतला चिन्नरला बाहेर पडायला ना, मग चिन्नर पुढे आपण एकदा एंडिंगला जो लेफ्ट घेतला, जिकडे रस्ता खराब मिळाला आपला, तो तुम्ही लेफ्ट, मला असं वाटतं लेफ्ट नाही घेतला आणि जरी तुम्ही स्ट्रेट गेला तरी पण चालेल असं मला तरी वाटतं. कारण ट्रक ट्रॅफिक कदाचित लावू शकतो असं मला वाटतं पुढे. तर तुम्ही GPS ठरवा, कारण तो आतला रस्ता आहे ना लहान पण आहे, जरा मोठी गाडी नेला जरा रिस्की आहे, मी असं म्हणेन तुम्हाला. बाईक वगैरे ठीक आहे, तर रस्ता जरा लहान आहे, थोडा मध्ये खराब पण आहे, स्पीड वगैरेमध्ये पण आहे त्या साईडला. तर तुम्ही स्ट्रेट गेला तरी पण चालेल. आणि बाकी चिन्नरचा रस्ता खूपच छान आहे, मस्तपैकी रस्ता घेऊन तुम्ही डायरेक्टली बाहेर पडतात कुठे, JNPT रोडवर. तिकडून तुम्ही बरोबर लेफ्ट घेऊन मग डायरेक्ट आपण बाहेर पडतो आपला पाम बीच रोडला. आणि पाम बीचचा एक नंबर रस्ता आहे, काही टेन्शन नाही आहे. मस्तपैकी आपण आता येऊन पोचलो वाशीला आहे बघा, वाशीला येऊन पोचलो. तर तुम्ही बाहेरून आला तर तुम्हाला कर्नाळ लागतं, JNPT लागतं, कामोठे लागतं, खारघर लागतं, हे सगळं करत तुम्हाला वाशीला लागतं. थोडा तो पट्टा वाचतो तुमचा. आय नो हार्डली 5-10 मिनिट डिफरन्स आहे, थोडी गॅरंटी आहे. पण एकदा तुम्ही पनवेलला एकदा तुम्ही हे क्रॉस केलं ना, पनवेल क्रॉस केलं
आणि मग कामोठीला तुम्ही आलात ना, मग तिथे ट्रॅफिक मिळतं, हेही गॅरंटीज आहे. तिथे ट्रॅफिक लागतं. पण तो ट्रॅफिक वाचवायला तुम्ही ह्या रस्त्याने येऊ शकतात, कारण की पाम बीच रोड मोठा असल्यामुळे ना एवढं ट्रॅफिक तिकडे नाही आहे त्या साईडला, म्हणून त्या रस्ता पण एक नंबर आहे. आता मी पण ते विचार करणार, जेव्हा पण जाईन ना अलिबागला वगैरे, तर पण आपण पाम बीच मार्गेने, चिन्नर मार्गे आपण बाहेर पडू खारपाड्याला. मस्त, मला तर खूप बरं वाटलं. आणि पेट्रोल पंप तिकडे 2 आहेत, एक CNG आहे आणि पेट्रोल पंप तिकडे आहे. मी असं म्हणजे पेट्रोल वगैरे भरून घ्या, हॉटेल वगैरे आहे खायला वगैरे, काय टेन्शन नाही आहे. तर आपला मी इकडे आता हा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग संपवतो. तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून Instagram ID sandy__ कनेक्ट व्हा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग आपले येणार कोकणातले, होप सो. मी जेव्हा गावी जाईन 8 मार्चला, तर मला जे काय पाहायला मिळेल पुढे तुम्हाला. ते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. आता आपलं घर राहिलं आहे किती रे बाबा, 46 मिनिट्स. आणि स्पृहाला भेटायची ओढ आता वाढत चालली. चलो बाय बाय.